नमस्कार, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड. यश अकॅडमी मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या अनुषंगाने काही प्रश्न संपताना दिसत नाहीत. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अनेक शंका उपस्थित होताना दिसतायत. काही विद्यार्थ्यांना SMS आलेत की युअर ॲप्लिकेशन फॉर्म हॅज बीन रिजेक्टेड ड्यू टू व्हेरिफिकेशन फेल्युअर. आणि मग अशा वेळी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की नेमकं सर आम्हाला प्रवेश मिळणार की नाही, आम्ही काय करायचं, कशामुळं हे झालं, कुणाला विचारायचं. तर असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. यासाठी मी विचार केला की या अनुषंगानं आपल्यापर्यंत पोहोचणं आवश्यक वाटतंय. त्यामुळं आज आपण अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये काय पुढं करायचं आहे, विद्यार्थ्यांनी पुढं काय केलं पाहिजे, त्या अनुषंगाने आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहायचा आहे. प्रत्येक गोष्ट नीट समजून घ्या मी काय सांगतोय त्या. सर्वप्रथम खात्री करून घ्या की प्रवेश अर्जाचा भाग 1 पूर्ण भरून लॉक केलेला आहे. प्रवेश अर्जाचा भाग 2 म्हणजे ऑप्शन फॉर्म ज्याला आपण म्हणतो, कॅप ऑप्शन पार्ट 2 असं म्हटलेलं आहे, ते भरून तुम्ही लॉक केलेलं आहे का, किंवा पार्ट 2 मध्येच कोटा चॉईसेस असं म्हटलेलं आहे, म्हणजे इन हाऊस कोटा असेल, मॅनेजमेंट कोटा असेल किंवा तुमचा इन्स्टिट्यूट कोटा असणारा आहे. तर हे सगळे भरून तुम्ही लॉक केलेलं आहे का याची खात्री. त्यानंतर तुम्ही लॉक केल्यानंतर तुम्हाला एक SMS आला असेल युजर नेम आणि पासवर्ड, तो एकदा चेक करा. आणि मग तुम्ही मेरिट लिस्ट, आपण समजा फायनल मेरिट लिस्टमध्ये तुमचा जर नंबर आला असेल किंवा त्या यादीमध्ये तुमचं नाव असेल, तर एक गोष्ट आता आपण करायची आहे. तुम्हाला शंका आहे ना म्हणजे काय झालेलं आहे ते, तर तुम्ही लॉग इन मध्ये जायचं आहे. लॉग इन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी तिथं क्लिअर होतील की कोणत्या कारणामुळं तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म हा रिजेक्ट करण्यात आलेला आहे. त्याची साधारणतः काही कारणं असू शकतात. एक, ज्यावेळी तुम्ही फॉर्म भरता त्यावेळेस जर विद्यार्थी रिपीटर असेल, रिपीटर याचा अर्थ 10वी पास झालाय, त्याचे 2 विषय राहिलेले आहेत आणि तो 11वी साठी प्रयत्न करतोय आणि इकडं जून जुलैच्या परीक्षेलाही फॉर्म त्यांनी भरलेला आहे, तर त्यांनी फ्रेशर म्हणून जर भरला असेल तर मात्र तिथं चूक त्याची झालेली असणारी आहे. हा एक सगळ्यात महत्वाचा भाग असणार आहे. त्यानंतर दुसरी शक्यता काय असणारी आहे, महाराष्ट्र स्टेट बोर्ड सोडून जे काही विद्यार्थी असणारे आहेत इतर बोर्डचे, त्यांच्या बाबतीमध्ये जे काही मार्कांचं कन्व्हर्जन करून मार्क स्वतः ते अपलोड करायचे आहेत, ते अपलोड करताना जर काही प्रॉब्लेम झाला असेल, अडचणी आल्या असतील किंवा काही चुकीचं केलं असेल, तर मग मात्र व्हेरिफिकेशन करताना त्रुट्या काही राहू शकतात. कारण व्हेरिफिकेशन कोण करतं, व्हेरिफिकेशन हे कोण करतं, जर तुम्हाला लॉग इन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला असं जाणवलंय की मला हे स्कूल मिळालेलं आहे, उच्च माध्यमिक विद्यालय, मग तुम्ही काय करता, प्रोसीड फॉर ऍडमिशन वर क्लिक करता, म्हणजे ती प्रोसेस सुरू झाली, बरोबर आहे. त्यानंतर तुमच्याकडे असणारी डॉक्युमेंट्स ती अपलोड करता. ऍडमिशन अर्ज भरतानाही काही डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केलेले असणार, काही राहिलेली डॉक्युमेंट्स, कुणाचं नॉन क्रिमी लेअर राहिलेलं आहे, कास्ट सर्टिफिकेट राहिलेलं आहे, अन्य काही जे काही डॉक्युमेंट्स तुमची राहिलेली आहेत ती तुम्ही अपलोड करता. आणि मग अपलोड केल्यानंतर ज्या कॉलेजकडं तुमचं नाव गेलेलं आहे, म्हणजे कॉलेज तुम्हाला अलॉट झालेलं त्यांच्याकडे ती यादी जाते, त्याची स्क्रुटिनी होते, म्हणजे त्याचं व्हेरिफिकेशन तिथं केलं जातं. आणि त्या अर्जाच्या मध्ये जर काही चुकीच्या गोष्टी असतील, मिसमॅच होत असेल, जुळत नसेल, कुठं एकसारखेपणा दिसत नसेल, तर मग मात्र त्यांना व्हेरीफाय करून अर्ज जो असणार आहे म्हणजे प्रवेश नाकारण्याचा तो एक त्यांना अधिकार दिलेला तो आहे. म्हणजे असं काय झालेलं आहे का की या बाबतीमध्ये देखील आपण विचार करणं गरजेचं आहे. मग अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये पुढं आम्ही काय करायचं,
असं झालं असेल तर ते एकदा नीट तपासून पहा. पण समजा आता हे आम्हाला मेसेज आलाय की बाबा ॲप्लिकेशन फॉर्म रिजेक्ट केलाय आणि व्हेरिफिकेशन या कारणामुळं, तर तुम्ही घाबरून जाण्याचं काही कारण नाही. कॅप राऊंड 1 जो असणार आहे तो तुम्हाला प्रतिबंध असेल, म्हणजे रिस्ट्रिक्शन असेल, तुम्हाला तिथं काही करता येणार नाही. पण ज्यावेळी कॅप राऊंडची दुसरी फेरी सुरू होणारी आहे त्यावेळेस तुम्हाला तुमची सहमती नोंदवावी लागते. सहमती याचा अर्थ नीट समजून घ्या. कन्सर्न म्हणजे काय, तर प्रवेश अर्जाचा भाग 2 जो असणार आहे त्यात 2 प्रकार आलेत. एक कॅप ऑप्शन आहे आणि दुसरा जो असणार आहे तो कोटा चॉईसेस असणार आहे. हे 2 पार्ट असणार आहेत. हे 2 पार्ट तुम्हाला पुन्हा नव्याने भरावे लागणार आहेत. हे दोन्ही भाग म्हणजे पैकी एक जो तुम्हाला कुठला वाटेल तो तुम्हाला भरायचा आहे, त्याला आपण म्हणतो संमती. म्हणजे मग ते भरत असताना तुम्ही पुन्हा तुमचा पसंती क्रम जो असणार आहे तो बदलू शकता, तुमची शाखा बदलू शकता. या सगळ्या गोष्टींची संधी तुम्हाला दिलेली आहे. पण तुम्हाला पुन्हा लॉग इन मधून जाऊन, स्टुडंट लॉग इन मधून जाऊन तुम्हाला कॅप ऑप्शन पार्ट 2 हा भरायचा का कोटा चॉईसेस पार्ट 2 मध्ये जो आहे तो भरायचा, हे तुम्ही ठरवायचं आहे. पण तुम्हाला संमती द्यायची. म्हणजे हे तुम्हाला ऑप्शन फॉर्म प्रवेश अर्जाचा भाग 2 आपण म्हणूया, हा पूर्ण भरल्यानंतरच ज्यावेळी तुम्ही तो लॉक कराल त्यावेळेस पुन्हा तुमचं नाव ते यादीमध्ये येणार आहे. ज्यावेळी दुसरी फेरी असेल त्यावेळेस, म्हणजे दुसऱ्या फेरीला तुम्हाला संधी आहे. पहिल्या फेरीला तुम्हाला काही करता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला एका पुढच्या फेरीची वाट बघावी लागणारी आहे. त्यामुळं या गोष्टी ज्या आहेत याची चौकशी करून नेमकं काय आहे हे बघून विद्यार्थ्यांनी पुढच्या स्टेप्स कराव्यात. जे शेड्यूल्ड दिलेलं आहे त्याचा नीट अभ्यास करावा. प्रवेश प्रक्रियेच्या 11वी प्रवेशाचं जे काय वेळापत्रक जाहीर केलेलं आहे त्यांनी तारखांनी काय करायचं ते एकदा नीट समजून घ्या आणि मग फार अडचणी येणार नाहीत. आणि जर काही शंका अजून येत असतील तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे, जी काही मार्गदर्शन केंद्र आहेत त्यामध्ये तो एक व्हिडिओ काढलेला आहे, त्यांच्याशी तुम्ही थेट फोनवरनं तुमच्या समस्या सांगून सुद्धा त्याचा शंकांचं निरसन तुम्ही त्यांच्याकडून करून घेऊ शकता. म्हणजे काही अडचण येत नाही. मला वाटतंय ह्या ज्या गोष्टी आहेत आता सांगितलेल्या ह्या तुमच्या क्लिअर झाल्या असणार आहेत. यात काही अडचण नाही. तुमच्या चर्चेमधून काही असे विद्यार्थी असतील की त्यांनाही असे SMS आलेले आहेत तर त्यांना या गोष्टी करायला सांगा. म्हणजे कुठं पुढं अडचण येणार नाही. धन्यवाद.